नमस्कार मित्रांनो, भावी शिक्षक आणि शिक्षिकेंनो, टिप्स फॉर टीईटी मध्ये मी अक्षय तुम्हा सर्वांचं स्वागत करतो। तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण मानसशास्त्रातील विविध शोध म्हणजे कोणता शोध कुणी लावला, त्या शोधाचा जनक कोण होता, कोणती पद्धती कुणी काढली, त्या पद्धतीचा जनक कोण होता, पुन्हा कुठली उपपत्ती कुणी काढली, त्या उपपत्तीचा जनक कोण होता, ती उपपत्ती का काढली, ह्या संदर्भातली सर्व जी बेसिक माहिती आहे ती सर्व बेसिक माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। हा छोटासा चॅप्टर अगोदर कव्हर करण्याचं कारण एकच होतं, ज्यावेळेस मी सेकंड चॅप्टरच्या नोट्स काढल्या, ज्यावेळेस सेकंड चॅप्टरच्या नोट्स काढून तो व्हिडिओ रेकॉर्ड करून पूर्ण एकदम तयार झाला, त्यावेळेस मला एक गोष्ट प्रखरतेने जाणवली की मानसशास्त्राचा पहिल्यांदाच आणि टीईटीचा पहिल्यांदाच पेपर देणारे असे जण खूप कॅन्डिडेट्स आहेत। त्याला मानसशास्त्रामधील शोध, मानसशास्त्राचे विविध शास्त्रज्ञ, मानसशास्त्रज्ञ त्यांनी लावलेले शोध आणि त्यांची नावं हे ते पहिल्यांदाच ऐकणार होते। त्यांनी यापूर्वी हे नावं ऐकले नव्हते। ज्यावेळेस आपण सेकंड चॅप्टर पाहणार आहोत त्या चॅप्टर पासूनच हे सर्व चालू होणार होतं आणि जर आपण डायरेक्ट जर सेकंड चॅप्टर घेतला त्यावेळेस जर त्या शास्त्रज्ञांचे नावं आले, त्यांनी कुठला शोध लावला, कुठली उपपत्ती कुणी मांडली हे जर त्यांना डायरेक्ट समजलं तर ते खूप गोंधळून जाणार होते। त्यासाठी आपण आता एक छोटासा चॅप्टर अगोदर आणलेला आहे, याच्यातून सर्व मानसशास्त्राची बेसिक संकल्पना जी आहे ती क्लिअर होऊन जाईल। म्हणजे तुम्हाला एक दिवस मिळून जाईल कोण शोध लावला, कुठला शोध लावला, जे काही नाव आहेत ते तुमच्या कानी पडतील, तुमच्या वाचनात येतील। म्हणजे ज्यावेळेस आपण सेकंड चॅप्टर पाहू त्यावेळेस तुम्हाला नवीन वाटणार नाही, ते तुम्हाला जुनच वाटेल आणि एक कुतूहल वाटेल की आता नवीन काय असेल ते जाणून घेण्यासाठी। फक्त एवढं एकच कारण आहे की हा चॅप्टर म्हणजे हे शोध, हे शास्त्रज्ञ, त्याचे जनक कोण आहेत ते अगोदर तुम्हाला कळण्यासाठी हा चॅप्टर घेतलेला आहे। तर आता आपण जास्त प्रवचन न देता आपण डायरेक्ट आता ह्या चॅप्टरला सुरुवात करू। चॅप्टरचं नाव आहे मानसशास्त्रातील विविध शोध म्हणजे कोणती शाखा, त्याचा जनक कोण आहे, कोणती उपपत्ती कुणी मांडली, त्याबद्दल एक छोटंसं 5 ते 10 मिनिटाचा हा व्हिडिओ असेल। तो तुम्ही एकदा ऐकला की तुमच्या कानी पडला, लक्षात राहील। म्हणजे तेव्हापासून तुम्हाला दुसरा चॅप्टर, तिसरा चॅप्टर एकदम सहजतेने समजून जाणं सोपं होऊन जाईल। तर पहिली शाखा आहे शैक्षणिक मानसशास्त्र म्हणजे शैक्षणिक मानसशास्त्र, याला उपयोजित मानसशास्त्र असे सुद्धा म्हणतात। आणि शैक्षणिक मानसशास्त्राचे उद्गाते, लक्षात घ्या, शैक्षणिक मानसशास्त्राचे उद्गाते कोण आहेत? फ्रोबेल, हर्बर्ट आणि पेस्टॉलॉजी। आता हे सत्य असत्य, योग्य अयोग्य, चुक्य अयोग्यमध्ये विधान दिलं जाऊ शकतं की शैक्षणिक मानसशास्त्राचे उद्गाते खालीलपैकी कोण आहेत, खालीलपैकी कोण नाहीत। वेगवेगळे शास्त्रज्ञ दिले असतील, मग त्याच्यामध्ये फ्रोबल, हर्बर्ट असेल आणि दुसरंच विल्यम जेम्स दिलेला असेल, पण तिथं फ्रोबल, हर्बर्ट आणि पेस्टॉलॉजी हे 3 असेल तर शैक्षणिक मानसशास्त्राचे उद्गाते हे 3 एकदम बरोबर असतील। मानसशास्त्र या शाखेचा जनक आहे अरिस्टॉटल आणि अरिस्टॉटल हा ग्रीक आहे। आधुनिक मानसशास्त्र विल्यम जेम्स, लक्षात घ्या, आधुनिक मानसशास्त्राचा जनक विल्यम जेम्स, नुसता मानसशास्त्राचा जनक अरिस्टॉटल, आधुनिक मानसशास्त्राचा जनक विल्यम जेम्स। मनोविश्लेषण शास्त्र सिग्मंड फ्राइड, मनोविश्लेषण शास्त्र सिग्मंड फ्राइड। उत्क्रांतीवादाचा सिद्धांत कोण मांडला? डार्विन। हा प्रश्न परीक्षेला येऊन गेला होता। उत्क्रांतीवाद कोणाचा आहे? डार्विन। पुन्हा बोध अवस्था, लक्षात घ्या, बोध अवस्था विल्यम वुंट, बोध अवस्था विल्यम वुंट। आणि अबोध प्रेरणा फ्राइड, लक्षात घ्या। आता इथून जे 3 विधान आहेत ते खूप महत्वाचे आहेत। बोध अवस्था विल्यम वुंट, अबोध प्रेरणा फ्राइड आणि अबोध अवस्था फ्राइड। अबोध प्रेरणा फ्राइडची आहे, अबोध अवस्था सुद्धा फ्राइडची आहे, पण बोध अवस्था जी आहे ना ती विल्यम वुंटची आहे। वर्तनवाद वॅटसन, आपण पहिल्या चॅप्टर मध्ये वर्तनवादाबद्दल वॅटसनचा उल्लेख पाहिला होता। वर्तनवाद वॅटसन। अभिजात अभिसंधान पॅवलॉव, लक्षात घ्या, अभिजात अभिसंधान पॅवलॉव यांचा आहे। साधक अभिसंधान स्किनरचा आहे। सानिध्य अभिसंधान गुत्तीचा आहे। आता इथं 3 आहे ते लक्षात घ्या, अभिसंधानाबाबत 3 शास्त्रज्ञ, 3 शोध आहेत। अभिजात अभिसंधान पॅवलॉव, साधक अभिसंधान स्किनर, सानिध्य अभिसंधान गुत्ती। आता मर्मदृष्टीमूलक अध्ययन कोलर, आपल्याला हे सेकंड चॅप्टर मध्ये भेटणार आहेत। डायरेक्ट जर तुम्ही हे वाचलात तर कळणार नाही, त्यासाठी आपण हे स्टार्टिंगला घेत आहोत। आता इथून ज्या काही आहेत त्या पद्धती आहेत आणि त्या पद्धतीचे शास्त्रज्ञ म्हणजे मानसशास्त्रज्ञ जनक कोण आहेत त्याच्याबद्दलच आहे। स्वयंशोधन पद्धती डॉक्टर एच.ई. आर्मस्ट्रॉंग, लक्षात घ्या, स्वयंशोधन पद्धती डॉक्टर एच.ई. आर्मस्ट्रॉंग। प्रश्नोत्तर पद्धती सॉक्रेटिस,
प्रश्नोत्तर पद्धती सॉकेट्रिस, सर्वेक्षण पद्धती पी केलॉक, सर्वेक्षण पद्धती पी केलॉक, बालोद्यान पद्धती फ्रोबेलची आहे. लक्षात घ्या, आता क्रीडन पद्धतीचा जनक सुद्धा फ्रोबेल आहे आणि बालोद्यान पद्धती ही सुद्धा फ्रोबेलची आहे. क्रीडन पद्धतीचा जनक फ्रोबेल, बालोद्यान पद्धतीचा फ्रोबेलच. आता वैकासिक वर्तन अभ्यास पद्धती कुणाचे? अर्नेस्ट जोन्स. लक्षात घ्या, वैकासिक वर्तन अभ्यास पद्धती अर्नेस्ट जोन्स. विल्यम जेम्स वेगळा, अर्नेस्ट जोन्स वेगळा. प्रायोगिक पद्धती विल्यम उंट, प्रायोगिक पद्धती विल्यम उंट. निरीक्षण पद्धती जे ब वॅटसन, निरीक्षण पद्धती जे ब वॅटसन. प्रकल्प पद्धती किल पॅट्रिक, हे परीक्षेला विचारलं गेलं होतं. प्रकल्प पद्धती किल पॅट्रिक. विशिष्ट रचनावादी पद्धत जॉन डुई, हे सुद्धा परीक्षेला येऊन गेलेलं आहे. विशिष्ट रचनावादी पद्धत जॉन डुई. बोधात्मक संरचना सिद्धांत कुणाचा आहे? तर जेरोम ब्रुनर, हे सुद्धा परीक्षेला येऊन गेलेलं आहे. बोधात्मक संरचना सिद्धांत जेरोम ब्रुनर. बुद्धिमापन कसोट्या म्हणजे शास्त्र कुणाचं आहे? अल्फ्रेड बिने. लक्षात घ्या, बुद्धिमापन कसोट्या म्हणजे शास्त्र अल्फ्रेड बिनेचं आहे. मराठी व हिंदी मुलांच्या बुद्धिमापन कसोट्या कुणी काढल्या? मराठी व हिंदी मुलांच्या बुद्धिमापन कसोट्या कुणी काढल्या? तर डॉक्टर कामत यांनी. हे आपल्याला 4थ्या चॅप्टर मध्ये समजून जाईल. विकासाची संरचना हरलॉक, हे आपल्याला 5व्या चॅप्टर मध्ये मिळणार आहे. विकासाची संरचना कुणाची आहे? हरलॉक यांची. विकासात्मक मानसशास्त्र म्हणजे ज्ञानात्मक अध्ययन जेरोम ब्रुनर. लक्षात घ्या, विकासात्मक मानसशास्त्र आणि ज्ञानात्मक अध्ययन जेरोम ब्रुनर. ज्यावेळेस आपण प्रतिमाने पाहणार आहोत, प्रतिमानांचा एक चॅप्टर आहे, 6वा चॅप्टर आहे, त्याच्यामध्ये आपल्याला हे भेटून जाईल. विकासात्मक मानसशास्त्र म्हणजे ज्ञानात्मक अध्ययन जेरोम ब्रुनर, हे त्यावेळेस भेटणार आहे. पण ही साधी बेसिक संकल्पना आहे. साधे शास्त्रज्ञ आहेत, त्यांची नावं आपल्या कानी पडले, ऐकण्यात आले तर आपल्याला ते चॅप्टर समजायला, ऐकून घ्यायला सोपे पडतील. आंतरक्रियेची विश्लेषण प्रणाली पॅडर्स, आंतरक्रियेची विश्लेषण प्रणाली पॅडर्स. वाढ व विकास यांचे संशोधन कोण केले आहे? डॉक्टर अर्नेस्ट जोन्स. विल्यम जोन्स वेगळा आणि अर्नेस्ट जोन्स वेगळा. विल्यम जोन्स कोण होता? आधुनिक मानसशास्त्राचा जनक होता. तर अर्नेस्ट जोन्स कोण होता? वाढ व विकास यांचे संशोधन डॉक्टर अर्नेस्ट जोन्स यांनी केलेले आहे. हे आपल्याला 5व्या चॅप्टर मध्ये समजेल. विस्मरण प्रक्रिया एबिंग हॉस. लक्षात घ्या, विस्मरण प्रक्रिया एबिंग हॉस हे आपल्याला 3ऱ्या चॅप्टर मध्ये समजेल. मानसिक वय अल्फ्रेड बिने, मानसिक वय अल्फ्रेड बिने, हे सुद्धा 3ऱ्या चॅप्टर मध्ये कळेल. द्विघटक सिद्धांत स्पियरमन, द्विघटक सिद्धांत स्पियरमन. आता इथून घटक सिद्धांत आहेत. एक घटक, द्विघटक, समान घटक, बहुघटक, अनेक घटक, बहुआयामी, समरूप घटक, ह्या ज्या काही उत्पत्ती आहेत त्या कुणी मांडल्या, कशा मांडल्या, हे आपल्याला 2nd चॅप्टर मध्ये कळणार आहे. पण त्यावेळेस थोडंसं अवघड होईल म्हणून आता आपण हे त्यांचे नावं आणि त्यांचे शोध घेत आहोत. हे थोडंसं नीट लक्षपूर्वक ऐका. एक कडनं मी एकत्र करून दिलेलं आहे म्हणजे समजण्यास, ऐकण्यास आणि पाठ करण्यास सोपं जाईल. द्विघटक सिद्धांत कुणाचा आहे? स्पियरमन. द्विघटक सिद्धांत स्पियरमन. समान घटक आणि बहुघटक सिद्धांत थॉर्नडाईकचा आहे. लक्षात घ्या, समान घटक बहुघटक सिद्धांत थॉर्नडाईकचा आहे. आता एक घटक अनेक घटक सिद्धांत कुणाचा आहे? थर्स्टनचा. लक्षात घ्या, एक घटक आणि अनेक घटक थर्स्टन, द्विघटक स्पियरमन, समान घटक किंवा बहुघटक थॉर्नडाईक. आणि आता जो समूह असतो त्या समूह घटकाबद्दल एक सिद्धांत आहे, तो सिद्धांत कोण मांडला? थॉमसननं. आणि बहुआयामी सिद्धांत म्हणजे बुद्धीचे 120 घटक कोण मांडले? गिलफर्ट याने 1958 ला मांडले. पुन्हा त्याच्यानंतर आहे समरूप घटक एक उपपत्ती, ती कुणाची आहे? वुडवर्थ. त्यानंतर आहे बहुआयामी बुद्धिमत्तेची संकल्पना, ती कुणाची आहे? हार्वर्ड गार्डनर. हे सुद्धा विधान परीक्षेला येऊन गेलं होतं. बहुआयामी बुद्धिमत्तेची संकल्पना हार्वर्ड गार्डनर. संकेत अध्ययन पद्धती टॉलमन. श्रेणीबद्ध अध्ययन उत्पत्ती ज्ञानी. अनुवंशापेक्षा परिस्थितीला महत्व हेवर्ड आणि वॅटसन. हे पण परीक्षेला येऊन गेलं होतं. अनुवंशापेक्षा परिस्थितीला महत्व हेवर्ड आणि वॅटसन. आता जे काही एक घटक, द्विघटक, बहुघटक, बहुआयामी, समूह घटक, अनेक घटक आहेत त्याच्याबद्दल आणखीन एकदा आपण रिवाइज करू. एक घटक आणि अनेक घटक थर्स्टन, द्विघटक स्पियरमन, समान घटक बहुघटक थॉर्नडाईक, समूह घटक थॉमसन, बहुआयामी घटक गिलफोर्ड, समरूप घटक एक उत्पत्ती वुडवर्थ. आता पद्धतशीर वर्तन पद्धती हलची आहे. लक्षात घ्या, पद्धतशीर वर्तन पद्धती हल.
अध्ययन व अनुदेशन उत्पत्ती डेव्हिड असुबेल, अध्ययन व अनुदेशन उपपत्ती डेव्हिड असुबेल, प्रभुत्व संपादन उपपत्ती डॉक्टर बेंजामिन ब्लू, सामाजिक निरीक्षणात्मक उत्पत्ती अल्बर्ट बांदुरा, ज्ञानात्मक क्षेत्रीय उत्पत्ती कूर्ट लेविन, प्रयोग दिग्दर्शन पद्धतीचा जनक शेनॉल्ड सिगमन्स व नॉर्मन. लक्षात घ्या, प्रयोग दिग्दर्शन प्रायोगिक पद्धतीचा कोण होता? विल्यम वुंट होता. पण प्रयोग दिग्दर्शन पद्धतीचा जनक शेनॉल्ड सिगमन्स व नॉर्मन आहेत. मॉन्टेसरी पद्धतीचा जनक मॅ मॉन्टेसरी. लक्षात घ्या, मॉन्टेसरी पद्धतीचा जनक मॅ मॉन्टेसरी. अध्यापन प्रतिमानांचा जनक डॉक्टर ब्रूस जॉइस, अध्यापन प्रतिमानांचा जनक डॉक्टर ब्रूस जॉइस. हे 2013 लिहून गेलो होतं. आणि द्विभागी संक्रमण डॉक्टर गोपाल स्वामी, द्विभागी संक्रमण डॉक्टर गोपाल स्वामी. तर हे अशा पद्धतीने होते मानसशास्त्रातील विविध शोध, त्यांचे जनक, शाखा कोणती, त्यांचे जनक कोण, कोणती पद्धती कुणी मांडली, याच्याबद्दल एकदम सविस्तर होतं. म्हणजे आपल्याला डीएडला जेवढं आवश्यक आहे पेपर 1 आणि पेपर 2 मध्ये जेवढं विचारलं जाऊ शकतं, जेवढ्या काही संकल्पना आहेत, जेवढे काही शोध आहेत, जेवढे काही शास्त्रज्ञ आहेत, तेवढं सगळ्यांचं एकत्रीकरण करून मी तुम्हाला हे काढून दिलेलं आहे. त्याचा तुम्ही फायदा घ्या, परत परत वाचा. म्हणजे हे काय एकदा पाठ झालं तर पुढले चॅप्टर समजायला सोपं पडेल, नवीन अशी नावं वाटणार नाही. आणि मी हे काय तुम्हाला एकत्रित करून दिले, त्यामुळे हे काय बेस कम्प्लीट करून घेतो, हे काय योग्य आहे का नाही हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि हा चॅप्टर कसा वाटला ते सुद्धा सांगा. आणि उद्या तुमचा दुसरा चॅप्टर क्लिअर होऊन जाईल, म्हणजे एकदम क्लिअर. आणि दुसरा चॅप्टर हा 2 भागामध्ये, कारण मी ज्यावेळेस मानसशास्त्राचा टिप्सचा व्हिडिओ बनवला होता त्यावेळेसच सांगितलं होतं की दुसरा टॉपिक आणि तिसरा टॉपिक हा सेपरेट एक दिवस द्यावा लागतात, एकदाच होत नाही. म्हणून आपण तो दुसरा टॉपिक 2 टॉपिक म्हणजे 2 भागामध्ये करणार आहोत. दोन्ही पूर्ण झालेले ते तुम्हाला दोन्ही टॉपिक म्हणजे 2 भाग उद्याच्याला भेटून जातील. जर का तुम्हाला हे माझे व्हिडिओ महत्वाचे पॉइंट्स याच्यातून तुम्हाला काहीतरी फायदा होत असेल, खरंच तुम्हाला फायदा झाल्यासारखं वाटत असेल, तरच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करणं फ्री आहे, काही पैसे लागत नाही, ही विनामूल्य सेवा आहे. सबस्क्राईब करा, म्हणजे असेच नवीन नवीन व्हिडिओ आणि महत्वाच्या नोट्स तुम्हाला मिळून जातील.